सखू, जंगलाची वाट आहे म्हणून घाबरतीयस का? आपण देवीच्या दर्शनाला चाललोय ना, ती आहे आपल्या पाठीशी. तुला असुरांचं निर्दालन करणारी महिषासुर मर्दिनी माहिती आहे ना? तिचं स्मरण कर, म्हणजे मग तुला अजिबात भीती वाटायची नाही. तुम्ही काही म्हणा मामनजी, पण माझ्या मनात खूप शंका येत आहेत. ते बघा, ते दोघं वाटतात थोडे साधे बोळे नाहीत. पोरगी लई चालाक आहे. काम झालं पाहिजे, नाही तर बाबाजी तुम्हाला जिता ठेवणार नाही. आता मी जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्या समोर जायचं नाही आणि त्यांच्या डोळ्यात बी बघायचं नाही. ही तलवार थेट त्यांच्या मानेवर घाला. एक घाव दोन तुकडे झाले पाहिजे. अरे छप, एवढे ते आले सुद्धा. रमाई, 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 आई ग, रमाई. काय झालं यमुनाताई? काय झालं रमाई? तुम्ही एवढ्याच शिरपूरला जाऊन आलात? अरे काही नाही, यमुनाची अचानक तब्येत बिघडली रे. उलट्या सुरू झाल्या तिला. तर सुखासुखी उलट्या होत आहेत. यांच्या परत येण्यामागे काहीतरी कावा आहे हे नक्की. पण वहिनी, जाताना तर यमुना खूप खुशीत आनंदात गेली ना, आणि अचानक काय झालं मग? पित्त पित्त हो भाऊजी. आता कुणाला कसं कशामुळे पित्त खवळेल काही सांगता येतं का? आता पित्त झालं त्याला काय करणार? हा विश्रांती घ्यायला पाहिजे ना. हा, म्हणूनच मी सरळ यमुनाला घरी घेऊन आले. पण रमाई, म्हणजे सखू आणि बाबा चालत गेलेत का पुढे? हा बघा, सखू चालणार म्हटल्यावर दिगूच्या जीवाची घालमेल सुरू झाली बघा. अरे बाबा, हेच म्हणाले, म्हणजे तुझे बाबाच म्हणाले यमुनाची तब्येत ठीक नाही तर तुम्ही दोघी जणी घरी जा. शंभूबाळ पण होतं ना बरोबर, आम्ही जातो म्हणे पायी पायी. मी तरी म्हणत होते सखूला हिच्या बरोबर पाठवत होते घरी, पण नाही म्हणाले, नको तुम्ही घरी जा, आम्ही दोघं जातो पायी पायी. तुला खोटं वाटत असेल ना तर ते आले ना की खातर करून घे. आणि काय रे दिगू, कशाला इतकी काळजी करतोस? तुझे बाबा सखूला काय पंढरपूरला घेऊन जाणार नाहीयेत. सावकाशी ना बाळा, ये. काय तिथे? काही दिसत तर नाहीये, पण भीती वाटते, शंका येते. सखू, दमलीस का बाळा? थांबायचं का थोडं? नाही हो मामनजी, झाडीत काहीतरी सळसळल्यासारखं वाटलं म्हणून थांबले होते, पण नाही, काही नाहीये. चला. चालायचं? चल. आपण तर आलोय, पण आता उल्या कसं काय आला नाही? तेच ना, कुठंतरी गप्पा पाहत बसतो आणि हिळेचं भानच नाही त्याला. सखू, महिषासुर मर्दिनीने असुरांशी किती दिवस युद्ध केलं होतं माहितीये तुला? हो, 9 दिवस. आपण नवरात्रीत तिचंच तर पूजन करतो, मला ठाऊक आहे. अजून काय ठाऊक आहे तुला?
मला आईगिरी नंदिनी पण ठाऊके. अरे वा, ते खूप अवघड आहे. डोळ्यात बघायचं नाही, डोळ्यात बघायचं नाही. भैरू का आपल्याला घाबरट समजतो की काय? आणि काय त्या पोरीच्या डोळ्यात एवढं? एक डाव बघूच. गुमान काम करूया. दौल्याने त्या दोघांना बोलण्यात गुतवलं की लगेच जायचं आणि मान थडायाकडे करायची.